राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली। त्यामुळे रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झाला आहे। या मागणीला विरोध करण्यासाठी आज अलिबागच्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। माजी सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली आज कोळी आदिवासी समाज अलिबागमध्ये एकवटला होता। या संदर्भात दिलीप भोईर यांच्यासह आंदोलकांसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आदिवासी आणि कोळी समाजाचा आरक्षण अभेद्य राहण्यासाठी आज रायगडमधील कोळी आणि आदिवासी समाज जो आहे तो रस्त्यावर उतरला आहे आणि या मोर्चाचं पूर्ण नेतृत्व जे आहे ते दिलीप भोईर यांनी केलेलं आहे। आपल्या सोबत हे आंदोलन करते आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मला एक सांगा, आज आपण रस्त्यावर उतरलेला आहात, काय नेमकी आपली भूमिका आहे आणि काय सरकारकडे मागणी आहे? शासनाने आपल्या रायगडमध्ये डोंगर कोळी, हिंदू महादेव कोळी, कोळी, आदिवासी आणि ठाकूर या समाजाला दाखले देतात, परंतु त्यांना व्हॅलिडिटी देण्यासाठी काकू करतात। तसे दाखले देण्यासाठी सुद्धा प्रशासन योग्य ते प्रयत्न करत नाहीत। यासाठी सुद्धा हे आंदोलन आहे। आणि बंजारा समाज आणि धनगर समाज हा एसटी मध्ये अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश करून यामधील आरक्षण लुटू पाहत आहेत की ज्या योगे त्यांना केंद्रामध्ये प्रवेश करणे शक्य होईल, यासाठी ते जोरात प्रयत्न करतात। त्याला आम्ही तीव्र विरोध करण्यासाठी हा आजचा तर आदिवासी समाज आज मोठ्या संख्येने यवतमाळच्या पुसद शहरात एकवटल्याचं पाहायला मिळालं। पुसदमध्ये आदिवासी आरक्षण उलगुलान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। यात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून निषेध करताना दिसून आले। आपल्या 14 मागण्या घेत हा मोर्चा पुसद शहरातील प्रमुख मार्गाने यशवंत रंगमंदिर येथे या मोर्चाचं सभेत रूपांतर करण्यात आलं। एसटी प्रवर्गातून कोणालाही अतिरिक्त नव्यानं आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। या बातम्यांसह जेएम विशेषमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा जय महाराष्ट्र।